सर हिच्या डोक्यावर परिणाम झालाय का? झालं असेल. आणि कसं आहे ना जेनी साहेब, रिकामी पोट असेल ना तर काम नाही होत. मला विचार ना. हे काय आनंद, कुठे गेली? अरे सर, ती जरा काहीतरी खायला गेली. येते आता. पोटभर खाऊन आल्यावर असा काय परफॉर्मन्स देणार आहे काय? एनिवे, थोडेच दिवस बाकी आहेत तिचे इथे. लेट हर डू व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स टू डू. पण सर, गुरु सर का गेले? अरे हा, तुम्हाला माहीतच नसेल. अरे गुड न्यूज आहे. गुरु सर ना स्वतःचं घर आता वहिनींच्या नावावर करताय. वाह, उत्तम. चला, म्हणजे एकंदरीत आता सगळं चांगलं घडायला सुरुवात झालेली आहे. हो, बिकॉज ऑफ राधिका वहिनी. त्यांनी अटच टाकली. ती घरात येईन, पण एका अटीवर. हे घर जसं तुमच्या नावावर आहे तसं माझ्या नावावर पण झालं पाहिजे. आणि गुरुने ते मान्य केलं. क्या बात है. ब्रिलियंट डिसिजन बाय राधिका मॅम. फायनली राधिका मॅम विनर झाल्याच. येस. कुठे हा? गुरु सरांनी बस स्टॉपच्या इथे बोलवलं. हे हॅलो, बस स्टॉप. मी माझं घर पुन्हा नव्यानं लागले. मग कोणी माझ्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहायला नको. शन्यानी तर नाहीच नाही. म्हणून माझ्या घराची मी सगळ्यात आधी दृष्ट काढीन. मग पुन्हा माझ्या घराला घर पण घे. बच्चा, ओ बच्चा, बच्चा, किती वाईट वागलास माझ्याशी. तू मला काही ऐकायचं नाही तुझं. तू नाही बोलायचं माझ्याशी. ऐक ना बच्चा, एक शांत हो जरा. वेडा आहेस का तू? आय लव्ह यू बच्चा. आय लव्ह यू टू. आय एम सो सॉरी. सॉरी? आत्ता सॉरी सुचतंय तुला? एवढे दिवस इतका वाईट वागला माझ्याशी. मी सांगत होते ना तुला. मी तुला सगळं सांगत होते ना. हो, मला आता कळतंय ना. पण बच्चा, आय एम सॉरी. मी उगीच डाऊट घेतला तुझ्या. मला नाही ऐकायचं. आजही सगळ्यांचं बरोबर ओरडलास तू मला. का ओरडलास तू? अगं, मला असं वागावं लागेल ना बच्चा सगळ्यांसमोर. पण आता आलंय ना लक्षात माझ्या. सॉरी. I miss you so much. आय मिस यू सो मच बच्चा. आय लव्ह यू. नको चिडू असं काहीच करत नसताना. आणि ऐकत जा माझं आयुष्यात. हो. बरं ठीक आहे, आता सगळं क्लिअर झालंय ना. आत्ताच्या आत्ता घरीच नाही तर राधिकाला झाप. चल. आत्ता? हो आत्ता. नाही बच्चा, असं नाही करता येणार आता. का? आत्ता नाही जमणार. अगं, आई बाबा आहेत घरी. त्यांच्या समोर येणार आहेस का तू? बापरे, हिटलर आहे का घरी? हो, म्हणजे नाही मग नको, जाऊ दे. अरे यार, पण ते किती दिवस आहे इकडे. त्यांना पाठव ना नागपूरला. अगं, असं नाही सांगता येणार बच्चा. ऐक ना, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. आपल्याला आता पुढचे काही दिवस असंच थोडंसं लपून छपून भेटावं लागेल. का? का म्हणजे काय? कुणाला जर कळलं तर राधिकाला कळेल.
आणि राधिकापर्यंत हे जर पोहोचलं ना तर आई बाबांपर्यंत पोहोचायला अजिबात वेळ लागणार नाही. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा हॅलो बाबा. अरे हॅलो काय हॅलो, निघाला की नाही तू? हो बाबा, मी गाडीच चालवतोय, येतोच. लवकर ये, कागदपत्र तयार करून ठेवलेत. हो आलोच आलोच बाबा. आगे. शनाय, तुला गाडीतून उतरावं लागेल. ए, काय यार, नाही मी नाही उतरणार. अगं, तू ऐकलंस ना आता, घरी वाट बघतायत सगळे, मला जावं लागेल बच्चा. काय यार, प्लीज. ठीक आहे, पण ऐक ना गॅरी, माझ्याकडे ना थोडे पण पैसे नाही आहेत. प्लीज मला थोडे पैसे देतोस प्लीज. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. थँक्यू सो मच. भेटू आता. लवकर भेट. लव्ह यू. लवकरच गॅरी मला माझ्या प्रिव्हियस पोझिशनला टाकेल आणि माझ्यावर कोणीच बॉसिंग करणार नाही. मी शनाया, जरा ती फाईल बघू, काम कुठपर्यंत आलंय. मिस शनाया. हा काय, तुम्ही माझ्याशी बोलताय का? नाही, या भिंतींशी बोलतोय मी. अरे आनंद, काय काय चाललंय काय हे? दुरून सर आता फायर करून गेले तरी सुद्धा कामामध्ये जराही सिरियसच नाहीये. सर प्लीज शांत व्हा. मी बघतो प्लीज. नीट बघ, नाही तर आपल्याला तोरडा खावा लागेल. नाही, मी बघतो. शनाय, तुझं खाऊन झालं ना? हा? खाऊन झालं ना? आता खायला गेली होतीस ना? हा हा हो, खूप खूप खाल्लं, खूप खाल्लं. मग आता काम करायचं का? हा. काय हे काय ऑफिस आहे, ऑफिस. सगळे इथे काम करायला येतात ना? तू करणार आहेस ना काम? येस. आय सो हॅपी. ईशाला सांगते. हॅलो. हॅलो हॅलो मिशी, ऐक ना. एव्हरीथिंग इज फाईन. सगळं सॉर्ट झालंय. काय सांगतेस? गॅरी अंकल बोलले तुझ्याशी? हो यार, प्लीज मला खूप काय काय सांगायचं तुला. प्लीज मला भेट लवकर. ओके ओके, ऐक, मी आता घराच्या बाहेरच पडतेय, मी तुला कॉल करते, ठीक आहे? पार्टी तो बनतीये यार. नो, पार्टी करू आपण. तू भेट कर आधी मला. हा येस. ए शनाया, फोन ठेव. हा सॉरी सॉरी सर. नाहीतर मीच स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आता. बोलत बस. फोन. ऍक्शन घेऊच शकत नाही आनंद. उगाच बडबड करू नको. आता टेबल टर्न होणार आहेत. आज तू बॉस आहेस, उद्या मी असे. तुला माहिती नाही गॅरीच्या मनात काय चाललंय. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स हे ऑफिस माझ्या इशाऱ्यावर वर्क करणार आहे.